किनाऱ्यावर धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि याच किनाऱ्यावर मृतावस्थेत पडलेलं व्हेल माशाचं अजस्त्र शरीर. रत्नागिरीच्या सागर किनाऱ्यावरील मागील 6 महिन्यातील हे दुसरे दृश्य. रत्नागिरी शहराजवळील सडामेऱ्या गावच्या समुद्रकिनारी हा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पहिल्यांदा हा व्हेल मासा येथील ग्रामस्थांना दिसून आला. आता या 45 फूट लांब असलेल्या विशाल देहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत असल्याने याच ठिकाणी याला पुरले जाणार आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी हा मासा मृत पावला असावा असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. वन विभागाचे आणि कांदळवन विभागाचे अधिकारी, अभ्यासक आणि स्थानिक या ठिकाणी हजर आहेत. JCBच्या सहाय्याने मोठा खड्डा करून याला आता पुरलं जाणार आहे. आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रत्नागिरी खबरदारचा YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.